आज मान तालुक्याच्या दृष्टीने आणि वरकुटे मलवडी गावाच्या या पंचक्रोशीच्या दृष्टीने अत्यंत एक महत्त्वाचा दिवस आहे। आज मान तालुक्याच्या इतिहासामध्ये पुन्हा एकदा 5-5 चिठ्ठीवर असताना सभापती आणि उपसभापती घडायचा करिश्मा घडला। ईश्वरी चिठ्ठीने मान तालुक्याच्या सभापतीपदी विक्रम शिंगाडे आणि उपसभापतीपदी प्रियांका जगदाळे या दोघांची निवड झाली। आपल्या सगळ्यांना माहिती आहे जिल्हा परिषदचे इलेक्शन काही दिवसापूर्वी झालं आणि या जिल्हा परिषद इलेक्शनमध्ये हा कुकुडवाड गट हा राज्यामध्ये सगळीकडे चर्चेमध्ये होता। या कुकुडवाड गटातल्या या वरकुटे मलवडी गणाचे आज विक्रम शिंगाडे सभापती झालेत। आपण सगळ्यांनी बघितलं असेल कोणतरी या मान तालुक्यामध्ये डरकाळ्या मारत होतं की 15-0 करणार, पण मान तालुक्यामध्ये 5 पंचायत समिती सदस्य आणि 3 जिल्हा परिषदेचे सदस्य निवडून देऊन या मान तालुक्यातल्या जनतेनं आणि विशेषतः माझ्या या कुकुडवाड गटातल्या जनतेनं एक विक्रम केला। इथं मला जिल्हा परिषदला निवडून दिलं, खाली पंचायत समितीमध्ये आमच्या विक्रम शिंगाड्यांना निवडून दिलं आणि आज विक्रम शिंगाडे सभापती झालेत। या वरकुटे मलवडी पंचक्रोशीच्या दृष्टीनं पुन्हा एकदा कैलासवासी खशेराव बापू जगतापांच्या नंतर या वरकुट्याला पुन्हा एकदा सभापती मिळालाय आणि मी अत्यंत गर्वानं नाही पण अभिमानानं सांगेन या वरकुटे मलवडीमध्ये काही दिवसापूर्वी विजय बनसोडेंच्या रूपाने एक उपसभापती द्यायचं आम्ही काम केलं। आज पुन्हा एकदा वरकुटे मलवडीमध्ये विक्रम शिंगाडेंना सभापती बनवून आम्ही घेऊन आलोय। हे वरकुटेकरांच्या दृष्टीने अत्यंत वैभवाचे आणि एक भाग्याचा दिवस आहे। मला माहिती आहे वरकुटे गाव सुद्धा अत्यंत संवेदनशील गाव आहे। या गावानं नेहमी चांगल्याचा विचार केलाय आणि आज आपण बघताय तालुक्यामध्ये अशी परिस्थिती असताना 15-0 होईल, तालुक्यामध्ये चमत्कार होतील, आणखी काय होईल हे काही लोक सांगत असताना आज आपण बघितलं असेल तिसऱ्या वेळी 5-5 होऊन चिठ्ठीवरती सभापती आणि उपसभापती पण आमचा झाला। साधारण या तालुक्याचा इतिहास आहे, जिकडे अनिल देसाई असतो तिकडची चिठ्ठी निघते आणि हे साधारण 15 वर्षापासून घडलेलं आहे। आणि आज सुद्धा मी अगोदर पण सांगितलं, माझ्या पार्टीला सांगितलं होतं, आमच्या नेत्यांना सांगितलं होतं आणि या सगळ्या विक्रम आणि त्यांच्या सदस्यांना मी 5 लोकांना सांगत होतो की काही काळजी करू नका, उद्या नुसता सभापती नाही तर सभापती आणि उपसभापती दोन्ही सुद्धा चिठ्ठीवर होणार आणि आपलेच होणार आणि ते आज घडलेलं आहे। आज खऱ्या अर्थानं आपल्या माध्यमातून एक वरकुट्याला पुन्हा एकदा या वरकुटे मलवडीने याच्या अगोदर आमदार दिले, सभापती दिले, काही उपसभापती दिले, आज पुन्हा एकदा वरकुटे मलवडीचा सभापती झालाय आणि सगळ्या गावाच्या दृष्टीने अभिमानाची गोष्ट आहे। मी इतकंच सांगेन गावकऱ्यांना, आजपर्यंत गावामध्ये विकासाचं आणि विचाराचं राजकारण केलेले आम्ही कार्यकर्ते आहे आणि भविष्यात सुद्धा आम्हाला खऱ्या अर्थानं लोकांचा विकास करायचा आहे, या गावाच्या हितासाठी काम करायचं आहे, गोरगरिबांसाठी काम करायचं आहे। कोण काय म्हणतंय, कोण काय बोलतंय याच्यापेक्षा आज मान तालुक्याची पंचायत समिती आमच्या ताब्यामध्ये आहे, साताऱ्याची जिल्हा परिषद आमच्या ताब्यामध्ये आहे, आज राज्यामध्ये सुद्धा सरकारमध्ये आम्ही आहे। त्यामुळं कोण काय सांगतंय याच्यापेक्षा सर्वसामान्य माणसाचं जे जे काम असेल ती सगळी कामं करायला आम्ही बांधलेलं आहे। जिल्हा मध्यवर्ती बँक आमच्या ताब्यामध्ये आहे। सगळ्यांच्या माध्यमातून जेवढं काही भरीव काम करता येईल तेवढं या गावासाठी आणि गावातल्या सगळ्या पंचक्रोशीतल्या लोकांसाठी आम्ही केल्याशिवाय राहणार नाही। मी आपल्या सगळ्यांच्या वतीनं, या गावाच्या वतीनं, या पंचक्रोशीच्या वतीनं विक्रम शिंगाड्यांचं मनापासून अभिनंदन करतो। विक्रम शिंगाडे आणि त्यांच्यावर आलेले 5च्या 5 सदस्य या सगळ्यांचं अभिनंदन करतो। उपसभापती प्रियांका जगदाळेंचं त्यांचंही अभिनंदन करतो।